नमस्कार मित्रांनो, अक्षय डेकोरेटर्स यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ करायचा मुद्दा असा आहे, आज आलो आहे आम्ही गावाला. हा आहे माझा भाचा आरुष. तर आपण म्हणतो शहरातली मुलं हुशार असतात, तर तुम्ही बघू शकता गावाकडची मुलं किती हुशार असतात. तर आज त्याने एक भाषण पाठ केलं आहे वडिलांवरती, ते तुम्हाला ऐकून दाखवतोय. तो आरुष, चालू कर भाषण. नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव आरुष सोमनाथ भागवत आहे. मी आता दुसरी शिकत आहे. शाळेत नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धुमाळवाडी. लहान असल्यापासून आई मुलांना सांगते, इथे जाऊ नको बाबा मारेल, तिथे जाऊ नको बाबा मारेल, झाडावर चढू नको बाबा मारेल, नदीवर जाऊ नको बाबा मारेल, शाळेत जा नाही तर बाबा मारेल, अभ्यास कर नाही तर बाबा मारेल. मग मुलं सुद्धा बाबाला घाबरतात, अभ्यासही त्यामुळे करतात, बाबांच्या दष्टीखाली शिकतात, हळूहळू बाबांकडे दुर्लक्ष करतात, आईवरच कविता करतात, गाणे म्हणतात. मुलं शपथ सुद्धा आईचीच घेतात. बाबा फक्त नावापुरता बाबा असतो, कठोर निर्दयी मारकुटा काळीच नसलेला. हो ना, सगळ्यांच्या डोळ्यामध्ये आपल्याला प्रेम दिसते, पण बाबाच्या डोळ्यामधील प्रेम आपल्याला कधी दिसतच नाही, कारण तो आपल्या डोळ्यामधील प्रेम दुःख न दाखवता आपल्याला आबाळा एवढी माया करतो, ते आपल्याला कधी कळतच नाही. म्हणून मला म्हणावेसे वाटते, उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, वटामंदी हसू जरी कना वाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लय अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. वडील हा शब्द खूप मोठा आहे. वा म्हणजे वडीलधारे, डी म्हणजे डबणारे, ल म्हणजे लाड करणारे. आई घराचे मंगल असते, पण वडील घराचे अस्तित्व असते. घरातल्या त्या अस्तित्वाला आपण जाणून समजून घेतो का? वडिलांना जास्त महत्व असले तरी त्यांच्याविषयी जास्त बोललं जात नाही, लिहिलं जात नाही. आईकडे असण्याचे पाठ असतात, पण बापाकडे प्रेमाचे घाट असतात. आई रडू मोकळी होते, पण सांत्वन बापालाच करावे लागते. सांत्वन करणाऱ्याला जास्त ताण पडतो. देवापुढे आपण समय लावतो, ज्योतीपेक्षा समय जास्त तापते, पण श्रेय ज्योतीलाच जाते. रोज स्वयंपाक करणारी आई आपल्या लक्षात राहते, पण अशाची शिदोरी बांधणार बाप आपल्या लक्षात राहत नाही. आई रडते, पण वडिलांना रडता येत नाही. स्वतःचा बाप वारला तरी रडता येत नाही, कारण छोट्या भावंडांना सांभाळायचे असते. ऊन वारा पाऊस थंडी यांची तमा न बाळगता शेतात काम करत असतात. माझे वडील रोज सकाळी लवकर उठतात, जनावरांचा चारा पाणी करून अंघोळ करतात, नित्य नियमाने माझा अभ्यास घेतात. कधी कधी ते आम्हाला नवीन ठिकाणी फिरायला नेतात. आम्हा भावंडांचे खूप लाड करतात. आम्हाला वाईट वळण लागू नये म्हणून सतत काळजी घेतात. अन्न वस्त्र आणि निवारा या माझा जगर्दा आहे. त्यात माझे वडील शेतात धान्य पिकवून सर्वांना अन्न पुरविण्याचे काम करतात. अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे. मला माझ्या वडिलांचा अभिमान वाटतो. हाताला चटका बसला, ठेच लागली तर आई ग हा शब्द बाहेर पडतो. पण रस्त्यावर रस्ता ओलांडताना अचानक समोरून एखादा ट्रक जोरात आल्यास बापरे हा शब्द बाहेर पडतो. छोट्या संकटांना आईच लागते, मात्र मोठी संकटे पेलवायला बापच लागतो. मुलांच्या नोकरीसाठी साहेबांपुढे लाचार होणारे बाप, मुलीच्या स्थळांसाठी उंबरठे झिजवणारे वडील खरोखरच खूप ग्रेट असतात. आकाशाहून भव्य सागराला घोरी असते. बाप या शब्दाची मतीच मोठी न्यारी असते. म्हणून बापावर कोणी कविता करत नाही. करणार कशी, कारण तो त्यात मावतच नाही. चार ओळीत सांगण्यासारखा बाप लहान नाही. सोन चाफ्याचं फुल सुगंधी कुपीत ठरत नाही. बाप नावाच्या देवाचा थांग कधी लागत नाही. आपले वडील आपल्याला रागवतात, कधी कधी मारतातही, पण ते का मारतात तर आपल्या मुलाने नेहमी सत्याच्या मार्गाने जावे, सुखी व्हावे. पण आपल्या बापाची माया आपल्याला कधी कळतच नाही. म्हणून मला म्हणावेसे वाटते, मुकी मुकी माया त्याची, मुकी घाल मेल, लेकराच्या पायी उभा जन्म उधळल, आधाराचा वड जणू वाकला आभाळ, त्याच्याईन पातोळा जीव रानमाळ. आयुष्यभर आपल्या मागे खंबीरपणे
खंबीरपणे उभे असणाऱ्या आपल्या बापाला जपा, त्याची काळजी घ्या. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, धन्यवाद. तर मित्रांनो, आरुष तुम्हाला त्याचा परिचय सांग. नाव आरुष सोमनाथ भागवत, ता संगमनेर, जी अहिल्यानगर, गाव नांदूर खंदरमाळ. तर मित्रांनो, आपला हा भाचा एवढा हुशार आहे, तर त्यांनी वडिलांचं महत्त्व तुम्हाला एवढ्या ह्या 2 मिनिटाच्या त्याच्या भाषणामध्ये सांगितलं आहे. तर एवढं शिक्षण आपल्याला गाव लेवलला मिळतं. तुम्ही शहरात किती जरी लाख रुपये खर्च केले, तर तुम्ही मला असं दाखवा व्हिडिओ बनवून की तुमचा मुलगा असा एवढा हुशार आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.